नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे स्टडी विथ संकेत. आणि आपण 26 फेब्रुवारी 2026ची महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत. आणि तुम्ही कोणती पण एक्झाम द्यायला जा, त्याच्यामध्ये मी शिकवलेले प्रश्न तुम्हाला 100% विचारणार म्हणजे विचारणार. चला तर मग सुरू करूया. आपण आजचा प्रश्न क्रमांक पहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25-26 फेब्रुवारी रोजी कोणत्या देशाच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आहेत, जिथे त्यांना क्नेसेटला संबोधित केले आहे? तर बघा, आपण कालच बघितलं होतं की 25-26 या दिवशी आपले मोदीजी आहे हे इस्रायलच्या दौऱ्यावर आहेत आणि तेथील क्नेसेटला त्यांनी काय केलं आहे? संबोधित केलेलं आहे. तर हे क्नेसेट म्हणजे काय? ज्या प्रकारे आपल्या भारताची संसद आहे, तशीच इस्रायलची क्नेसेट हे संसद आहे. तर भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करणे आणि कृषी संरक्षण व सायबर सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढवणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. आता आपल्याला इथे इस्रायल बघायला मिळत आहे, तर आपण इस्रायलबद्दल थोडीफार माहिती बघूया. तर बघा, इस्रायलची राजधानी म्हटलं तर ते आहे येरुसलम आणि इथले पंतप्रधान आहेत ते बेंजामिन नेतन्याहू. तसेच इथली मुद्रा इस्रायली शेकेल ही आहे. तर अधिकारिक भाषा म्हणून इथे हिब्रू ही वापरली जाते. आणि भारत आणि इस्रायलमध्ये हेराल्ड ड्रोन याचा समझोता झाला आहे. हे हेराल्ड ड्रोन भारतीय सीमेच्या देखरेखीसाठी इस्रायलचे हेरॉल आणि सर्चे ड्रोन वापरले जातात. तसेच नेगेव LMG ही भारतीय सैन्यासाठी इस्रायलकडून हजारो आधुनिक लाईट मशीन गन खरेदी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आपण आपला प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. तो आहे 25 फेब्रुवारी 2026 रोजी संपलेल्या खेलो इंडिया विंटर गेम्स 2026मध्ये कोणत्या संघाने सर्वाधिक विजेतेपद पटकावलेले आहे? तर बघा, याच्यामध्ये भारतीय सेना याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तर या स्पर्धेत जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग येथे पार पडल्या. यंदाच्या आवृत्तीत भारतीय सेनाने 9 सुवर्ण पदक जिंकलेली आहे आणि याच्यामध्ये यांनी अव्वल स्थान मिळवले आहे. तसेच हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धांमुळे काश्मीरमधील पर्यटनाला आणि हिवाळी खेळांना मोठी चालना मिळावी यासाठी हे इथे आयोजित करण्यात आलेले आहे. आता भारतीय सेना आलीच आहे, तर आपण भारतीय सेनाबद्दल थोडीफार माहिती बघूया. बघा, 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच याचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे आणि याचे ध्येयवाक्य म्हटले तर सेवा परमो धर्म हे आहे. आणि भारतीय सेनाचे सर्वोच्च कमांडर म्हणून राष्ट्रपती हे असतात. भारतीय भूदलाचे प्रमुख हे जनरल उपेंद्र द्विवेदी आहेत. तसेच आपल्या भारताचे CDS म्हणून जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती झालेली आहे. आणि नौदल प्रमुख म्हणजेच नेव्ही चीफ हे ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत. आणि वायुसेना प्रमुख म्हणजे जे एअरफोर्स आहे याचे एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग हे प्रमुख आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे. आर्थिक पाहणी अहवालात 2025-26 नुसार भारताच्या सार्वजनिक आरोग्यासाठी सध्या कोणत्या सर्वात मोठा धोका मानला जात आहे? तर हा आहे ऑप्शन B, डिजिटल व्यसन. तर बघा मित्रांनो, आज आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मोबाईलमध्येच हरवलेलो आहे. आपण स्क्रीन स्क्रोल करत नाही, तर आपलं आयुष्याचे वेळ आणि आयुष्य संपवत आहोत. कोणाची तरी रील्स बघून कोणाचे तरी आयुष्य घडवण्यापेक्षा आपण स्वतःच्या आयुष्याकडे लक्ष द्यावं. आता अभ्यासाची किंवा कामाची महत्त्वाची वर्षे मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये जात आहेत आणि याच्यामुळे आपल्याला मानसिक तणाव होत आहे. मित्रांनो, मोबाईल हे एक साधन आहे, ते तुमचे मालक नाही. ज्या दिवशी तुम्ही ठरवाल की आज मी फक्त कामासाठीच मोबाईल वापरेल, त्या दिवशी तुमचा खरा विकास सुरू होईल. दुसऱ्याचे स्टेटस पाहण्यापेक्षा स्वतःच असं स्टेटस बनवा की जगाने तुम्हाला फॉलो केलं पाहिजे. ऑनलाईन जगात हरवण्यापेक्षा ऑफलाईन जगात स्वतःचा शोध लावा. मैदानात खेळा, पुस्तकं वाचा आणि आपल्या लोकांशी डोळ्यात बघून बोला. याच्यानी
नोटिफिकेशनचा आवाज ऐकून धावू नका, तर तुमच्या स्वप्नाचा आवाज ऐका आणि धावणं सुरू करा. आणि मित्रांनो, स्क्रीनच्या बाहेर पण एक सुंदर जग आहे, त्याचा आनंद घ्या. चला तर मग बघूया आपण प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र सरकारने कोणत्या परदेशी विद्यापीठासोबत मिळून मुंबईत MBA आणि डेटा सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी 100% स्कॉलरशिप योजना सुरू केलेली आहे? तर हे आहे ऑप्शन बी, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल. तर बघा, महाराष्ट्र सरकारने उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलसोबत करार केला आहे. याचा फायदा म्हटलं तर मुंबईत एंटरप्राइजेस कॅम्पसच्या माध्यमातून डेटा सायन्स आणि MBA करणाऱ्या महाराष्ट्रातील गुंतवणूक विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप दिली जाणार आहे. त्याच्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 5 आहे. नुकतेच 25 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि कम्युनिस्ट नेत्याने वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले आहे? प्रश्न क्रमांक 5 आहे. नुकतेच 25 फेब्रुवारी 2026 रोजी कोणत्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि कम्युनिस्ट नेत्याचे वयाच्या 101व्या वर्षी निधन झालेले आहे? तर बघा, आर. कन्नानल्लू यांचे निधन झालेले आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि कम्युनिस्ट पार्टीचे नेते आर. कन्नानल्लू यांचे वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांची कारकिर्दी म्हटलं तर त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे त्यांना अत्यंत आदराने पाहिले जात होते. तसेच 2025मध्ये असे काही व्यक्ती आहेत ज्यांचे निधन झाले आहे. त्याच्यामध्ये आपले महाराष्ट्राचे अजित पवार हे एक राजनेते होते आणि हे सर्वात जास्त मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे उपमुख्यमंत्री ठरले होते. त्याच्यानंतर शंकर जनार्दन नंदी हे एक बंगालचे साहित्यकार होते, कादंबरीकार. त्याच्यानंतर व्हॅलेंटिनो गॅरावानी हे एक इटलीचे जागतिक फॅशन डिझायनर होते. त्याच्यानंतर बॉब वेअर हे अमेरिकेचे सिंगर आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे. भारताने अलीकडे पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररीमध्ये प्रवेश देण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? तर बघा, भारताने आपल्या पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररीमध्ये प्रवेश देण्यासाठी ब्राझीलसोबत करार केलेला आहे. आणि याचे उद्देश म्हटले तर भारताचे आयुर्वेदासारखे पारंपरिक ज्ञान जतन करणे आणि परदेशी कंपन्यांना त्याच्यावर चुकीच्या पद्धतीने पेटंट मिळवण्यापासून रोखणे हे आहे. आता इथे ब्राझील आलेला आहे, तर ब्राझीलबद्दल थोडीफार माहिती बघून घेऊया. ब्राझीलची राजधानी म्हटलं तर ब्राझिलिया हे आहे आणि इथले राष्ट्रपती लुईस इनासियो लुला दी सिल्वा हे आहेत. तर इथली मुद्रा ब्राझिलिया रियल हे आहे आणि इथे आधिकारिक भाषा पोर्तुगीज ही वापरली जाते. तसेच हे दक्षिण अमेरिका या खंडामध्ये आहे. त्याच्यानंतर ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील क्षेत्राने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा देश आहे. हा देश ॲमेझॉनच्या जंगलासाठी आणि कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 आहे. आशियाई इकॉनॉमिक डायलॉग 2026 ची वार्षिक परिषद महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेली आहे? तर बघा, याचं आपलं उत्तर ऑप्शन सी पुणे हे आहे. आशियाई इकॉनॉमिक डायलॉग हा परराष्ट्र मंत्रालयाचा एक वार्षिक कार्यक्रम आहे जो पुण्यात आयोजित केला जाणार आहे. याच्यात 2026च्या परिषदेत जागतिक आर्थिक अर्थव्यवस्था संकल्पना याचे भूराजकीय बदलांवर चर्चा करण्यात आली आहे. पुण्याला आता
भारतीय कॉन्फरन्स कॅपिटल म्हणून ओळखले जात आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. भारताची सर्वात मोठी लिथियम बॅटरी फॅक्टरी कोणत्या राज्यात स्थापन केली जाणार आहे? तर ती आहे आंध्र प्रदेश. तर बघा, भारताची सर्वात मोठी एकात्मिक लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी ही आंध्र प्रदेशमधील अन्नाकापल्ली जिल्ह्यातील राबविण्यात येत आहे. इथे याची स्थापना आणि गुंतवणूक बघितलं तर याची गुंतवणूक आहे 8,175 हे एवढी कोटी आहे. आणि या प्रकल्पाची क्षमता 16 गिगाबाईट तास अशी राहणार आहे. याच्यामध्ये बॅटरी सेल उत्पादन आणि पॅक असेंबली आणि ऊर्जा साठवणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आता ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आंध्र प्रदेश आलंच आहे. तर आंध्र प्रदेशबद्दल आपण माहिती बघूया. याची राजधानी आहे अमरावती आणि इथले मुख्यमंत्री आहे एन चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल अब्दुल नझीर हे आहेत. तर बघा, आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाली होती आणि याची विभागणी 2 जून 2014 होऊन याच्यातून तेलंगणा हा वेगळा झालेला आहे. इथले जिल्हे म्हटले तर एकूण 26 जिल्हे आहेत. आणि येथील महत्त्वाचं म्हणजे हे पिल्ले AI हे एक नवीन व्हॉइस आधारित बिलिंग आणि काउंटिंग ॲप यांनी जाहीर केलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या म्हणजेच MSF याच्या रिक्त पदाच्या भरतीसाठी सध्या चर्चा सुरू आहे. या महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा, जे व्यक्ती पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. आणि याचे मुख्यालय म्हटलं तर मुंबई इथे आहे. तर बघा, आता मुंबईबद्दल थोडंफार माहिती बघितलं तर मुंबई हे मूळचे 7 बेटाचे समूह आहे. येथील पोर्तुगीजांनी हे शहर ब्रिटिशांना हुंडा म्हणून दिले होते आणि 1960 संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली. मुंबईला भारताचे आर्थिक प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक आणि मुंबई शेअर बाजार व नॅशनल स्टॉक एजन्सी याचे मुख्यालय आहे आणि हे शहर भारताचे सर्वात मोठे व्यापारी केंद्र आहे. आता आपण आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 10 बघूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या पिकाच्या खरेदीसाठी ज्यूट ऑपरेशन ऑफ इंडियाला नवीन किंमत समर्थन ऑपरेशनसाठी निधी मंजूर केलेला आहे? तर बघा, हे ऑप्शन बी ज्यूट म्हणजेच ताग हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर बघा, केंद्र सरकारने ताग उत्पादनात शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यासाठी JCIला अतिरिक्त निधी दिली आहे. याची पार्श्वभूमी म्हटलं तर पश्चिम बंगाल आणि ओडिसामधील शेतकऱ्यांना आर्थिक हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, इथे आपले आजचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न संपलेले आहे आणि शिकवताना काही चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.